नमस्कार. गावाकडच्या गोष्टी या चॅनलमध्ये मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आज मी आपल्यासमोर वास्तवतेवरती प्रकाश टाकणारी एक कविता सादर करणार आहे. कवी आहेत नितीन चंदनशिवे. नितीन चंदनशिवे म्हटलं की त्यांच्या नावासमोरच लावलं जातं ते दंगलकार. आपल्या कवितेतून, लेखणीतून वैचारिक दंगल घडवण्याचं सामर्थ्य या कवीच्या लेखणीत आहे. माझं असं प्रांजळ मत आहे की ज्याने नितीन चंदनशिवे यांच्या कविता वाचल्या त्याला हारण्याची भीती वाटत नाही. इतकं प्रखर आणि प्रचंड लिहिणारा माणूस नितीन चंदनशिवे यांची कविता मी आज आपल्यासमोर सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे मॉडर्न ते गोल्डन. आम्ही परसाकडे जात होतो. आम्ही परसाकडे जात होतो तेव्हा तुम्ही शौचालय गाठलं. आम्हालाही वाटलं तुमच्यात यावं. आम्हालाही वाटलं तुमच्यात यावं म्हणून आम्ही शौचालयाजवळ आलो. पण तुम्ही ते सोडलं आणि बाथरूममध्ये गेलात. आम्हीच आम्हाला मागास ठरवून बाथरूममध्ये येणारच. तोवर तुम्ही टॉयलेटकडे पळालात. मग आम्ही पण धावत टॉयलेटजवळ आलो. मग आम्ही पण धावत टॉयलेटजवळ आलो. पण तेवढ्यात तुम्ही वॉशरूम घेतलं. आम्ही वॉशरूमपर्यंत यायच्या आधीच आम्ही वॉशरूमपर्यंत यायच्या आधीच तुम्ही डायरेक्ट फ्रेश व्हायला निघून गेला. तुमचा पाठलाग करून आम्ही थकून गेलो. तुमचा पाठलाग करून आम्ही थकून गेलो. तुम्ही आम्हाला गावंढळ समजून लांब ठेवलंत. आम्ही मिरच्या भाजून झणझणीत ठेचा कुटला. आम्ही मिरच्या भाजून झणझणीत ठेचा कुटला तेव्हा तुम्ही श्वास घेतला. आम्ही आळणी वाढणार तेवढ्यात तुम्ही सूप पिले. पातीचा कांदा आम्ही ताटाला लावला. पातीचा कांदा आम्ही ताटाला लावला तर तुम्ही सॅलड मागवला. आम्ही चुलीवर पिठलं भाकरी बनवून दिली. आम्ही चुलीवर पिठलं भाकरी बनवून दिली. तुम्ही पिझ्झा बर्गर जवळ केला. साजूक तुपातली खिचडी घेऊन आम्ही तुमच्या जवळ आलो. साजूक तुपातली खिचडी घेऊन आम्ही तुमच्या जवळ आलो. तुम्ही चायनीज नूडल्सची ऑर्डर दिली. तुमचा पाठलाग करून आम्ही थकून गेलो. तुमचा पाठलाग करून आम्ही थकून गेलो. तुम्ही आम्हाला गावंढळ समजून लांब ठेवलं. आम्ही भारतातच राहिलो. तुम्ही इंडियामध्ये सामील झालात. पण एक लक्षात ठेवा. तुम्ही कितीही मॉडर्न झालात तरी फ्रेश होऊन पिठलं भाकरी खायला तुम्हाला भारतातच यावं लागेल. आम्ही मॉडर्न होण्याचा नाद सोडलाय. आम्ही मॉडर्न होण्याचा नाद सोडलाय. आम्हाला कळून चुकलं आहे. आम्ही गोल्डन आहोत. आम्ही गोल्डन आहोत. आम्हीच गोल्डन आहोत. धन्यवाद.